नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता आजी ही तिची सगळ्यात मोठ्या सुनेसाठी ठेवलेली पैठणी घेऊन स्वानंदी समोर येतोय. स्वानंदी समोर येताच आता आजी म्हणते की हे बघ स्वानंदी, 2 पिढ्यापासून मी ही पैठणी माझ्या मोठ्या सुनेसाठी ठेवली होती आणि आज ती पैठणी मी तुला देत आहे. तेव्हा ही परंपरा तू अशीच पुढे चालव, असे आता आजीने स्वानंदीला सांगता स्वानंदी आता पैठणी घेण्यासाठी हात पुढे करते आणि आजी आता प्रेमाने स्वानंदीच्या हातात ती पैठणी देते. आणि त्यानंतर आता आजी स्वानंदीला म्हणते की आज मी माझं कुटुंब, माझं घर आणि सगळं काही मी तुझ्या स्वाधीन करते. ते ऐकताच आता स्वानंदी ही आजीकडे बघते. ते ऐकताच आता स्वानंदी ही आजीच्या पाया पडत नमस्कार करते. तर सुखी राहा असं आजी हसतच आता स्वानंदीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते. आणि साडी नेसून ये बरं का, मी वाट बघते असे म्हणत आता आजी ही तिथून निघून बाहेर जाते. आणि इकडे आता मलिकाने तिच्या डोक्यात एक नवीन प्लान शिजवलेला असतो आणि त्यासाठी एका माणसाला मलिका तिच्याकडे बोलावते आणि तो प्लान मलिका आता त्या माणसाला सांगताच तो माणूस बाहेर निघून जातो. आणि तेवढ्या तिकडे आता आजी ही एरझऱ्या घालत विचार करत असताना निकिता आजी समोर येते. खुश होऊन हसतच आता निकिता आजीला म्हणते की आजी, पिंट्या तयार आहे. आणि ते ऐकताच आता आजी निकिताचा हात आपल्या हातात घेत खुश होते आणि म्हणते की अगं, आपलं तर पिंट्याने ऐकलंच नसतं, पण नीतीच्या सुद्धा मनात काहीतरी वेगळंच होतं. निकिता म्हणते खरं आहे आजी. निकिता म्हणते की समर लग्नासाठी तयार होऊन महत्त्वाचं तर स्वानंदीशी तो लग्न करतोय. आणि त्यानंतर आता लागूबंधूच्या दागिन्याचा बॉक्स बाहेर काढून तो दागिना बघताच आता आजी म्हणते की आज माझं स्वप्न पूर्ण होतंय. आणि तो दागिना बघून आता निकितासुद्धा खूप खुश होते. आणि निकिता आता लागूबंधूचे अजूनही दागिने इकडे आजीला दाखवते. ते दागिने आणि ते सुंदर नक्षीकाम बघून तेव्हा आजी तर खूप सुंदर खुश होते आणि म्हणते की किती सुंदर नक्षीकाम आहे आणि हे दागिने स्वानंदीच्या अंगावरती किती खुलून दिसतील. निकिता म्हणते की राजवाड्यांची मुलगी आणि सून सगळ्यात उठून दिसायला नको का. आणि त्यानंतर इकडे आता आजी ही स्वानंदीच्या बाबा आणि मंदाकिनी समोर येते. तर आजी म्हणते की आता कसं वाटतंय. हसतच खुश होऊन स्वानंदीचे बाबा म्हणतात की आता बरं वाटतंय. आजी म्हणते की तुमच्याबरोबर माझीसुद्धा काळजी मिटली. आणि त्यानंतर आता मंदाकिनी आणि सर्वजण पुन्हा आता त्या हॉलमध्ये येऊन आता साखरपुड्याच्या तयारीसाठी सगळेजण पुन्हा बसतात. आणि तेवढ्यात आता समर हा स्वानंदी सोबत आता साखरपुडा करण्यासाठी स्टेजवर येतो. आणि दोघांनाही आता बरोबर आता पुढे चालताना बघून मल्लिका, अंशुमन सगळेजण आता समर स्वानंदीकडे बघू लागतात. आणि आता गुरुजींसमोर येऊन बसता क्षणी गुरुजी म्हणतात चला आता आपण विधीला सुरुवात करतोय. आणि समर स्वानंदीला गुरुजी आता हात जोडून देवांना नमस्कार करावयास सांगतात. आणि वेद मंत्र म्हणत आता गुरुजी पुढच्या विधीला सुरुवात करतात. आता इकडे ते सगळे वेद मंत्र सगळेजण बघत असतात. तर मंदाकिनी स्वानंदीचे बाबा खूप खुश झालेले असतात. आणि गणपती बाप्पाला फुलं अर्पण करून स्वानंदीला गुरुजी आता समरच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात. तर पटकन स्वानंदी समरच्या हाताला हात लावून गुरुजी वेदमंत्र म्हणू लागतात. आणि त्यानंतर इकडे आता मलिकाने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आता वरच्या हॉलमध्ये जात असतो. आणि इकडे आता गुरुजी वेदमंत्र पूर्ण होताच आता अंगठीची पूजा करतात. आणि अंगठीचा आता पूजाविधी होताच गुरुजी दोघांनाही एकमेकांच्या हातात अंगठी घालावयास बोलतात. आणि तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी उठून उभा राहत आता अंगठी घालण्यासाठी पुढे जाऊ लागताच आता वरून त्या मलिकाने सांगितल्यामुळे त्या माणसाने झुंबर खाली पाडलेला असतो. आणि बरोबर तो झुंबर आता स्वानंदी समरच्या समोर पडतो. आणि ते बघताच आता सगळ्यांना मोठा एकदा धक्का बसतो. सगळेजण अवाक होऊन त्या पडलेल्या झुंबरकडे आणि समर स्वानंदीकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात समर म्हणतो की ऐका सगळेजण शांत व्हा, कुणाला काहीच झालं नाही आणि तुम्ही बसा असे म्हणत समर पुन्हा सगळ्यांना बसावयास बोलतो. आणि सगळे पाहुणे मंडळी खाली बसता क्षणी प्रेमाने स्वानंदी आता समर समोर येते. आणि समरही आता स्वानंदीकडे बघू लागतो. आणि मोठ्या प्रेमाने आता स्वानंदी ही समर पुढे अंगठी घालण्यासाठी तिचा हात करते. आणि लगेच आता समर हा स्वानंदीच्या बोटात अंगठी घालून प्रेमाने आता स्वानंदीकडे बघतो. आणि त्यानंतर आता स्वानंदी ही समरचा हात आपल्याकडे घेण्यासाठी हात पुढे करते. तर समर त्याचा हात स्वानंदी समोर धरता क्षणी आता प्रेमाने स्वानंदी ही समरच्या बोटात अंगठी घालते. आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि खऱ्या अर्थाने समर स्वानंदीचा अंगठी घालून झालेला असतो तो साखरपुडा.
त्यानंतर दोघेही आजीच्या पाया पडतात. तर सुखी राहा अशी आजी दोघांनाही खुश होऊन आशीर्वाद देते. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी तिच्या आईबाबांच्या पाया पडते. तर स्वानंदीचे बाबा सदा सुखी राहा असा दोघांनाही आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर आता आदिरा आणि रोहनच्या साखरपुड्याचा विधी सुरू होतो. गुरुजी दोघांनाही हात जोडून गणपती बाप्पाचा नमस्कार करावयास सांगतात. आणि दोघेही हात जोडून आता गणरायांना आता प्रार्थना करून साखरपुड्यासाठी बसलेले असतात. आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने आता रोहन हा आदिरासमोर येऊन आदिराच्या हातामध्ये अंगठी घालतो. तर आदिरा फारच खुश होते आणि लगेच आता ती अंगठी आदिरा ही आणि त्यानंतर आता आदिरा ती अंगठी स्वानंदीला दाखवून सुंदर असे हास्य करते. तर स्वानंदीसुद्धा आता आदिराकडे हसते. तर इकडे समरसुद्धा हसतो. तेव्हा स्वानंदी समरकडे बघते आणि तेवढ्यात आता आजी आदिराला म्हणते की झालं ना आता सगळं तुझ्या मनासारखं. तर रोहन आता आजीच्या पाया पडतो. आणि तेवढ्यात आता आजी लागू बंधूचं डायमंडचं नेकलेस आता आदिराला गिफ्ट देते. ते नेकलेस बघता क्षणी आदिरा खूप खुश झालेली असते. रोहन म्हणतो की वाव काय नेकलेस आहे. आणि आदिरा म्हणते की मला लगेच हे ट्राय करून बघायचंय. आणि पटकन आता आदिरा तो नेकलेस आपल्या गळ्यामध्ये घालते. तर आदिराला तो नेकलेस फारच सुंदर दिसत असतो. रोहन म्हणतो की वाव आदिरा हा नेकलेस तर तुला अजूनच सुंदर दिसतोय. आणि प्रेमाने आदिरा आता आजीला मिठी मारते. आणि पुन्हा आता इकडे स्वानंदी ही आजीच्या पाया पडते. तर आजी आता आशीर्वाद देत स्वानंदीला म्हणते की बाळ मागचं सगळं विसरून जा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि भविष्यसुद्धा खूप सुंदर आहे. आणि सगळ्या चांगल्या दृष्टीने पुढे बघा आणि पुढची वाटचाल दोघांनीही एकत्र करा आणि एकत्र संसार करून खूप छान असे पुढची वाटचाल करा असे आजी स्वानंदीला सांगते. आणि त्यानंतर आता लगेच आजी म्हणते की स्वानंदी माझ्या नात सुनेसाठी मी खूप सुंदर अशी गोष्ट आणली. आणि लागूबंधूचा तो दागिनेचा बॉक्स आजी आता बाहेर काढते. निकिता आता तो बॉक्स उघडते आणि तो दागिना बघताच आजी म्हणते की हा राजवाड्यांचा परंपरागत दागिना आहे स्वानंदी. आणि आजी म्हणते की हा योग्य माणसाच्या आता हातात गेलाय आणि यापुढे राजवाड्यांची परंपरा तुला जपायची आणि तुझ्या हातात आहे स्वानंदी. तेव्हा तो हार दाखवत निकिता म्हणते की स्वानंदी लागूबंधूंचे दागिने आपल्याकडे पिढ्यानपिढे चालतात आणि हा हार लागूबंधूंनी 25 वर्षापूर्वी तयार केलेला आहे. आणि लगेच आजी म्हणते की कसा वाटला. तर स्वानंदी म्हणते खूप छान आहे. आजी म्हणते की मला कळतंय तुला हा हार ना घालावायचा वाटत नसेल कारण ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं ना साहजिकच तुला वाटणं तसं बरोबरच आहे. तेव्हा आता आजी म्हणते की माझ्या या म्हातारीच्या इच्छासाठी हा हार मला घालून दाखवशील स्वानंदी. आणि लगेच आजी म्हणते की आपली परंपरा स्वाभिमानाने मिरवायची असते. आणि इकडे आता साखरपुडा उरकून सगळेजण घरी आलेले असतात. मंदाकिनी आता देवाला हात जोडून देवाऱ्यासमोर लोटांगण घालते आणि म्हणते की देवा तुझे खूप उपकार झाले आणि काय तू चमत्कार केला. माझी मुलगी त्यांच्या घरी आणि त्यांची मुलगी माझ्या घरी. आणि पटकन आता स्वानंदीकडे बघत मंदाकिनी आता किचनमध्ये जाते आणि म्हणते की अगं थोडी साखर दे ग. देवापुढे साखर ठेवायची मला. पटकन साखर घेऊन आता मंदाकिनी देवासमोर साखर ठेवते. रोहन स्वानंदीचे बाबा स्वानंदी सगळेजण आता मंदाकिनीचा तो प्रकार बघत असतात. मंदाकिनी म्हणते की काय चमत्कार झाला आणि आज देवाने सगळं काही माझ्या मनासारखं केलंय. आणि इकडे आता मंदाकिनी पटकन आता स्वानंदीच्या बाबासमोर येऊन आता साखर देत म्हणते घ्या देवाचा प्रसाद आहे. आणि त्यानंतर आता रोहन सुस्मिता सगळ्यांना मंदाकिनी साखर वाटते. आणि त्यानंतर आता स्वानंदीला प्रसाद हातावरती देण्यासाठी मंदाकिनी तिच्या समोर येते. तर स्वानंदी एकटक नजरेने रागातच मंदाकिनी बघते. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की अगं आनंदाचा क्षण आहे गोड मानून घे. तर तेवढ्यात आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की मंदा तू जरा शांत बसशील का. मंदाकिनी म्हणते की आता मी काय केलं. स्वानंदीचे बाबा म्हणतात की तू काय केलं. अगं एवढं सगळं होऊनही तुला थोडासुद्धा पश्चाताप नाही झाला काय. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते काय केलंय मी. मंदाकिनी म्हणते की अहो पश्चाताप कशाला करायचा. दिवा घेऊन जरी शोधायला निघाला असता तुम्ही तरी इतका चांगला जावई तुम्हाला मिळालाच नसता.
मंदाकिनी म्हणते की काय ते दागिने आणि काय ते दागिने चकचक करत होते, बापरे, काय ती श्रीमंती आणि काय ते दागिन्याची मिजास, असे म्हणत आता मंदाकिनी फुशारकी मारत बडाया मारू लागते. रोहन आणि आपल्या स्वानंदीने त्या घराशी नातं जोडले तेव्हा आपल्याला तर आनंदच व्हायला पाहिजे, असे मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबांना बोलते. स्वानंदीचे बाबा म्हणतात की मला कसा आनंद होईल, उलट माझी शर्मेने मान खाली गेली. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की नंदूची तू खोटी पत्रिका जन्मपत्रिका बनवून घेतली हे आता अख्ख्या जगाला कळालंय. आणि ते ऐकता क्षणी आता स्वानंदीला प्रतीकच्या आईने हा साखरपुडा होऊ शकत नाही असे म्हणत कसा साखरपुडा मोडला हे आता डोळ्यासमोर येतं. खोटं वय सांगून खोटी जन्मपत्रिका आपल्याला दाखवली आणि यांनी आपल्याला फसवलं असे प्रतीकची आई कसे सगळ्यांसमोर बोलली हे देखील आता स्वानंदीला आठवते. आणि यांनी आपल्याला फसवायचा प्लान केला होता तेव्हा हा साखरपुडा इथेच मोडला असे प्रतीकच्या आईने सांगून कसे आपलं आणि प्रतीकचा साखरपुडा मोडला हे आता स्वानंदीला आठवतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी आणि समर दोघेही आता एकमेकांना भेटतात. आणि दोघेही आता एकमेकांसमोर येता क्षणी दोघांचाही आत्तापर्यंत कधीच पटत नसतं तेव्हा आता स्वानंदी समरकडे बघते आणि म्हणते की आता काय करायचं आपण, आता तर आपला साखरपुडा देखील झाला आहे. तेव्हा आता समर स्वानंदीला म्हणतो की आहे ते स्वीकारायचं आणि मग तसंच पुढे जायचं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आता हा आपण संसार कसा करायचा. तेव्हा आता लगेचच समर म्हणतो की संसार नाही, ही एक तडजोड आहे. तेव्हा आता समर म्हणतो की आपण उगाच संसार करतोय असं आपल्याला कोणालाही दाखवायचं नाहीये. आणि समरने स्वानंदीला सगळ्यात मोठा कानमंत्र दिलेला असतो. समर म्हणतो की आपण जरी आपलं ह्या परिस्थितीत लग्न झालं तरी आपण उगाचच संसार करायचा हे दाखवायचं नाही तर संसार खरोखर करून दाखवायचा, हे आता समरने स्वानंदीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता मलिका ही अंशुमनकडे येते. अंशुमन आता जाम भडकलेला असतो. अंशुमन म्हणतो की मॉम, अगं काय केलंयस, तुझा एक प्लान धड व्यवस्थित तुला करता येत नाही आणि त्या दोघांचा साखरपुडाही झाला आहे. तेव्हा आता मलिका पुढे येत म्हणते की त्या दोघांचा जरी साखरपुडा झाला असला ना तरी लग्न अजून झालेलं नाही. साखरपुडा जरी झाला तरी हे लग्न होता कामा नाही. आणि हे जर लग्न मला मोडायचं असेल तर मला यासाठी काहीतरी मोठा प्लान करायला हवा, असे म्हणत आता मलिका ही समर आणि स्वानंदीच्या लग्न मोडण्यासाठी आता भयानक प्लान करायच्या पाठीमागे लागलेली असते. तर समरने स्वानंदीला सगळ्यात मोठा कानमंत्र देऊन आता संसारच करून दाखवायचा असं सांगितलेलं असतं. तर आता मलिकाच्या नाकावर टिचून स्वानंदी आणि समर कसे आता एकमेकांच्या लग्नबंधनात अडकून संसार करून दाखवतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.